नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी पुण्याच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. बघा, आजच्या भागामध्ये आपण साप्ताहिक विशेष घडामोडी फेब्रुवारी महिन्यामधील ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, एआय इम्पॅक्ट परिषद जर आपण पाहिलं तर ही जी एआय इम्पॅक्ट परिषद आहे पहिल्यांदाच भारतामध्ये घेण्यात आली. त्याचे जे उद्घाटन आहे हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. एआय इम्पॅक्ट परिषद जी आहे त्या एआय इम्पॅक्ट परिषदेचं उद्घाटन कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. या इम्पॅक्ट परिषदेमध्ये एकूण 500 पेक्षा अधिक सत्रे घेण्यात आलेली आहेत. 500 पेक्षा अधिक सत्रे घेण्यात आलेले आहेत. 45 पेक्षा अधिक देशांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. 3250 वक्ते होते आणि 300 दालने होते. मागच्या भागामध्ये सुद्धा आपण या इम्पॅक्ट एआय परिषदेविषयी माहिती काय केलेली आहे पाहिलेली आहे. सभा मंडपम दिल्ली या ठिकाणी ही काय झाली होती रे? बैठक झाली होती. बघा, ही भारतातील 4थी शिखर परिषद आहे. भारतातील कितवी रे? 4थी. याच्या अगोदर ब्रिटन, दक्षिण कोरिया आणि फ्रान्स या 3 देशांमध्ये झाली होती. ही परिषद चौथ्यांदा चौथ्या वेळेस भारतामध्ये काय करण्यात आली? भरवण्यात आलेली आहे. या परिषदेमध्ये सर्व धारणांची पीपल म्हणजे लोक, प्लॅनेट ग्रह आणि प्रोग्रेस प्रगती या 3 संकल्पनात्मक चक्रांमध्ये रचना करण्यात आली होती. ही जी धारणा आहेत या धारणांची रचना पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस या 3 संकल्पनांवर या संकल्पनाच्या संकल्पनात्मक चक्रांमध्ये याची काय करण्यात आली होती? रचना करण्यात आली होती. याच वेळी युपीआय वन वर्ल्ड वॉलेट याची पायलट आवृत्ती काय करण्यात आली? सुरू करण्यात आलेली आहे. पुढे महत्वाचा पॉइंट, देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब कुठे सुरू करण्यात आलेली? मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे. मग रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ महत्वाचं आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ या मुख्यालयामध्ये याची काय करण्यात आलेली आहे? मुंबईमध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचं उद्घाटन मंगल प्रभात लोढा आणि जर्मनीचे संसदीय राज्यमंत्री डॉक्टर बार्वेल कोऑफलर यांनी याचं काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. मग याचा फायदा काय होणार आहे? ही जी एआय लिव्हिंग लॅब मुंबईमध्ये सुरू करण्यात आली याच्यामुळं छोट्या मोठ्या उद्योगांच्या रोजच्या ज्या समस्या आहेत त्या एआय ने सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना खऱ्या कामाचा अनुभव देण्यासाठी ही जी लॅब आहे ही लॅब सुरू करण्यात आलेली आहे. पुढे बघा, ओलचिकी स्क्रिप्ट भाषिक सक्षमीकरणाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओलचिकी स्क्रिप्ट भाषिक सक्षमीकरणाला काय झालेले आहेत? 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ही जी ओलचिकी लिपी आहे या ओलचिकी लिपीच्या शताब्दी समारंभ झाला. तिचं नाव ओल म्हणजे काय रे? लेखन आणि चिकी म्हणजे चिन्ह या शब्दांपासून आलेला आहे. 16 फेब्रुवारी 2026 मध्ये हा समारंभ घेण्यात आला. नवी दिल्ली, ठिकाण कोणते? नवी दिल्ली. आणि याचं उद्घाटन जे आहे याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उद्घाटन कोणी केलेलं आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केलेलं आहे. आयोजन सांस्कृतिक मंत्रालयाने केलं होतं. ओलचिकी लिपीच्या 100 वर्षाच्या निमित्त भारत सरकारकडून नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलं. नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलेलं आहे. महत्वाचं आयएमपी करून ठेवायला 100 वर्ष पूर्ण झालेत. आणि 1925 मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी विशेषतः संताली भाषेसाठी ओलचिकी लिपी विकसित केली होती. ओलचिकी लिपी काय केली होती? विकसित केली होती. या 100 वर्ष काय झालेले आहेत? पूर्ण झालेले आहेत. बघा, 1925 ते 2025 असे 100 वर्ष काय झाले? पूर्ण झालेले आहेत. 2003 मध्ये भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये तिचा समावेश करण्यात आला होता. 8व्या अनुसूचीमध्ये काय करण्यात आला होता? समावेश करण्यात आला होता. 92वी घटना दुरुस्ती. संथाली ध्वन्यात्मकतेचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी डिझाईन केलेली लिपी 30 अक्षरे आहेत. किती लिपीची आहेत? 30 लिपी 30 अक्षरे आहे, लक्षात ठेवा.
संथाली ध्वन्यात्मकतेचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी डिझाईन केलेली ही लिपी 30 याच्यामध्ये काय आहे अक्षर आहेत. ओलचिकी ही संथाली भाषेची अधिकृत लिपी आहे. IMP आहे. ओलचिकी ही कोणत्या भाषेची अधिकृत लिपी आहे? संथाली. संथाली भाषेची काय आहे अधिकृत लिपी आहे. हे त्याच्यामध्ये काय आहे महत्वाचं आहे. पुढं बघा भारत मलेशिया क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार. भारत मलेशियामध्ये क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार 12 फेब्रुवारी 2026 मध्ये करण्यात आलेला आहे. UPI आणि ड्यूट नाव QR इंटिग्रेशन यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. पेनेट बघा पेमेंट नेटवर्क मलेशिया SDN BSD आणि NIPL म्हणजे काय बघा NPCL इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड NIPL. मग इथं बघा UPI आणि ड्यूट नाव QR इंटिग्रेट यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. याचा उद्देश काय आहे बघा भारत आणि मलेशिया दरम्यान क्रॉस बॉर्डर QR आधारित व्यापारी पेमेंट सक्षम करणे यासाठी हा करार करण्यात आला. UPI जर आपण पाहिलं तर आधीच UAE, सिंगापूर, फ्रान्स, नेपाळ, भूतान, मॉरिशस या देशांमध्ये उपलब्ध आहे. ते आता मलेशियामध्ये सुद्धा काय होणार आहे उपलब्ध होणार आहे. लक्षात ठेवा. पुढं महत्वाचं आहे केरळ. केरळ हे स्वतंत्र आणि सर्वसमावेशक शहरी धोरण मंजूर करणारं भारतातील पहिले राज्य बनले. केरळ हे स्वतंत्र आणि सर्वसमावेशक शहरी धोरण मंजूर करणारं भारतातील पहिले राज्य बनलेलं आहे. 13 फेब्रुवारी 2026 मध्ये हे धोरण मंजूर करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली याला काय मिळाले आहे मंजुरी मिळालेली आहे. या धोरणाचा उद्देश काय आहे 2050 पर्यंत राज्याचा शाश्वत आणि वैज्ञानिक विकास करणे हे याचं काय आहे या शहरी धोरणाचं उद्देश आहे. 2050 पर्यंत 80% लोक शहरी भागात राहतील. 2023-24च्या अर्थसंकल्पात याची काय करण्यात आली घोषणा करण्यात आली आणि 13 फेब्रुवारी 2026 ला याला मंजुरी मिळाली. आणि केरळ स्वतंत्र आणि सर्वसमावेशक शहरी धोरण मंजूर करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कोलंबिया IIT बॉम्बे AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची काय केली स्थापना करार केलेला आहे. कोलंबिया आणि IIT बॉम्बे AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची स्थापना करार केलेला आहे. 12 फेब्रुवारी 2026. ठिकाण भारत मंडपम नवी दिल्ली. कार्यक्रम भारत बौद्ध AI कॉन्क्लेव्ह 2026. उपस्थिती कोणी होती बघा केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित राहिले आहेत. त्या ठिकाणी संयुक्त संशोधन आणि भाषांतर केंद्र आहे. याचा उद्देश काय आहे वास्तविक जगातील उत्पादनासाठी मजबूत स्केलेबल आणि मानव केंद्रित AI प्रणाली विकसित करणे. यासाठी कोलंबिया आणि IIT बॉम्बेने काय केलेला आहे AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरचा करार केलेला आहे. पुढचा महत्वाचा पॉइंट बघा सत्येंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला सत्येंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. रहिवासी आहेत मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी 2026 मध्ये आशियातील पहिले पॅरा जलतरणपटू आहेत ज्यांनी कुक सामुद्रधुनी काय केलेले आहे रे ओलांडलेले आहे. अंतर होतं 23.6 किलोमीटर. 9 तास 22 मिनिटांमध्ये हे 23.6 किलोमीटर अंतर या सत्येंद्र सिंग लोहिया यांनी हे अंतर पार केलेलं आहे. 2024 मध्ये लोहिया यांना पद्मश्री या पुरस्काराने काय करण्यात आलं होतं रे सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर या अगोदर लोहियाने 3 आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धा आणि 1 सुवर्ण पदक 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक काय केलेलं आहे जिंकलेलं आहे. कुक सामुद्रधुनी बघा की कुक सामुद्रधुनी कुठे न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना वेगळे करणारी ही सामुद्रधुनी आहे. सरासरी रुंदी फक्त किती आहे 22 किलोमीटर आहे.
तर तसंच बघा इंग्लिश चॅनल ओलांडणारा पहिला भारतीय पॅरा स्विमर आहे कॅटरिना चॅनल, अमेरिका. आशियातील पहिले आहे ज्यांनी हा कॅटरिना चॅनल अमेरिकेमध्ये आहे तो पोहून पार केलेला आहे. नंतर इंग्लिश चॅनल ओलांडलेला आहे. पहिला भारतीय पॅरा स्विमर आहे ज्यांनी खूप सामने ओलांडणारे ते पहिले आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेले आहेत. पुढं आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026 याच्यामध्ये भारताने अव्वल स्थान पटकवलेलं आहे. भारताने पदकांच्या क्रमवारीत काय केलंय? अव्वल स्थान पटकवलेलं आहे. 2 ते 14 फेब्रुवारी रोजी ही जी अजिंक्यपद स्पर्धा होती, ही अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली, भारत या ठिकाणी झालेली आहे. आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा याच्यामध्ये भारताने एकूण 94 पदके जिंकलेली आहेत. 94 पदके, ज्यामध्ये 51 सुवर्ण आहेत, 3 रौप्य आहेत आणि 20 कांस्य पदकांचा त्याच्यामध्ये काय आहे रे? समावेश आहे. ठिकाण मी सांगितलं नवी दिल्ली, भारत, डॉक्टर करणी सिंह शूटिंग रेंज. मग याच्यामध्ये 25 मीटर सेंटर फायर पिस्टल पुरुषामध्ये अमनप्रीत सिंह यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. 25 मीटर पिस्टल ज्युनियर पुरुषामध्ये सूरज शर्मा यांनी सुवर्ण घेतलेला आहे आणि 50 मीटर रायफल प्रोन महिला यांनी कौर समरा सिल्वर हे पदक काय केलेलं आहे? मिळवलेलं आहे. एकूण आपल्याला 51 सुवर्ण आणि मिळालेले आहेत. याच्यामध्ये भारताने पहिल्या क्रमांक किंवा अव्वल स्थान काय केलेले आहे? या आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा जी नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये मिळवलेला आहे किंवा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. महत्वाचं आहे बघा 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा. 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा किती होती रे? 16वी होती आणि ही हरियाणा गुरुग्राम या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा पार पडलेली आहे. आयोजक आहेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक. उद्घाटन डी श्रीनिवासन यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. ठिकाण NSG गॅरिसन मानेसर, गुरुग्राम, हरियाणा राज्यामध्ये. कालावधी होता 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026. एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत. कमांडो संख्या सुमारे 800 आहे. त्याचा मुख्य उद्देश काय आहे? दहशतवाद विरोधी तयारी, समन्वय, ऑपरेशन कौशल्य आणि ऑपरेशन कौशल्य वाढवणे. दहशतवाद विरोधी तयारी, समन्वय आणि ऑपरेशन कौशल्य वाढवणे हे या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. बघा 22 ते 23 फेब्रुवारी पर्यंत आपण ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या 22 फेब्रुवारी पर्यंत, या महिन्याच्या 22 फेब्रुवारी पर्यंत आपण संपूर्ण विशेष घडामोडी पाहिलेल्या आहेत. पुढच्या भागामध्ये आपण 28 फेब्रुवारी पर्यंतच्या ज्या त्या साप्ताहिकी पूर्ण 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.